नमस्कार बालदोस्तांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ. स्टँडर्ड 6 लेसन नंबर 7 न्यूट्रिशन अँड डाएट या पार्टमधील आपल्याला पुढील मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे कार्बोहायड्रेटचे पदार्थ कोणकोणते असतात, त्याच्यानंतर फॅटी पदार्थ कोणते असतात, फॅट्स पदार्थ कोणकोणते असतात त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घेतली. आजच्या या आपल्याला पार्टमध्ये प्रोटीन, ज्याला प्रथिने म्हणतो आपण, मिनरल्स अँड विटॅमिन्स, खनिजे आणि जीवनसत्वे याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तत्पूर्वी मी भावेश रमेश संखे, प्राथमिक विद्या मंदिर भगिनी समाजशाळा पालघर, पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चला तर आज आपण पहिल्या मुद्द्याचा अभ्यास करूया. पहिला मुद्दा आहे प्रोटीन. प्रोटीनला मराठीत आपण प्रथिने असे म्हणतो. We need protein for the purpose, for the growth, repairing and wear and tear of the body, and for other process we get protein from the sprouts, milk and milk product, meat and eggs in our food. You are given some pictures. तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिसत आहेत बघा. या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला प्रोटीन ज्याच्यामधून मिळते ह्या सर्वांचा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे पिक्चर दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ म्हणजे मांस दिसते, एग्ज म्हणजे अंडी दिसते आपल्याला, जे आपण काजू बदाम पिस्ता वगैरे खातो या सर्वांमध्ये. त्याचे मिल्क हा एक प्रकार आहे, मिल्कपासून बनलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. या सर्वांमध्ये आपल्याला काय मिळतं तर प्रोटीन बघायला मिळतं. वेगवेगळे असे धान्य आहेत त्याच्यामार्फत देखील आपल्याला काय मिळतं तर आपल्याला प्रोटीनचा या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो. म्हणजे हे आपण सर्व जे पदार्थ आहेत वी हॅव टू ईट व्हेरी वेल. हे सर्व पदार्थ आपण खायला हवे. मग त्याच्याशी इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिलेली आहे ते बघा. वी नीड अ प्रोटीन फॉर द पर्पज ऑफ द ग्रोथ. आपण प्रोटीन का खायला पाहिजे, आपण प्रथिने का खायला पाहिजे, आपली ग्रोथ होण्यासाठी, ग्रोथ म्हणजे आपली वाढ होण्यासाठी. रिपेअरिंग द विअर अँड टिअर ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची जी झीज होते, आपण जे काम करतो, काम केल्यावरती आपण विशिष्ट प्रमाणामध्ये थकतो आणि थकल्यावरती आपल्याला एनर्जीची गरज लागते. मग आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी याची आपल्याला प्रोटीनची गरज लागते. अँड फॉर द लाईफ प्रोसेसेस. आणि वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया आपल्याला सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वी नीड अ प्रोटीन. वी गेट प्रोटीन फ्रॉम. आपल्याला प्रोटीन कशापासून मिळतात? स्प्राउट म्हणजे वेगवेगळ्या कडधान्यापासून मिळतात. मिल्क म्हणजे दुधापासून मिळतात. मिल्क प्रोडक्ट, दुधाचे जे वेगवेगळे पदार्थ असतात, दुग्धजन्य पदार्थ ज्याला म्हणतो, त्यापासून मिळतं. मीट मांसपासून मिळतं. अँड एग्ज म्हणजे अंडीपासून. या सर्व पदार्थापासून वी गेट प्रोटीन. म्हणजे हे सर्व पदार्थ आपण काय करायला हवेत तर ईट करायला हवेत, खायला हवेत. म्हणजे ज्या ठिकाणी वी हॅव गेटिंग द ग्रोथ अँड विअर अँड टिअर ऑफ अवर बॉडी, ज्यावेळेस आपल्याला शरीराची वाढ होत असते, आपल्या शरीराची ज्यावेळेस ग्रोथ आणि विअर अँड टिअर होण्याची वेळ असते, त्यावेळेस आपल्याला प्रोटीनची मोठ्या प्रमाणात गरज लागते. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज गिवन इट शुड बी अ मिनरल. आपल्याला आता पुढचा पॉईंट शिकायचं म्हणजे मिनरल अँड विटॅमिन्स. या दोन मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला पुन्हा नव्याने अभ्यास करायचा आहे. वेन वी थिंक अबाउट मिनरल, ज्यावेळेस आपण मिनरलचा विचार करतो त्यावेळेस आपण जे अन्नपदार्थ खातो त्या वेगवेगळ्या अन्नपदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. तर मिनरल म्हणजे ज्याला खनिजे म्हणतो आपण, आणि विटॅमिन्स म्हणजे ज्याला आपण जीवनसत्व असं म्हणतो. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिसीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेस द बॉडी नीड विटॅमिन्स, मिनरल अँड फायबर इन अवर डाएट. आपल्याला जर रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढवायची असेल, रेजिस्टन्स पॉवर आपल्याला वाढवायची असेल, आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या जीवनावश्यक क्रिया घडायच्या असतील, लाईफ प्रोसेस आपली चांगली झाली पाहिजे, आपल्याला विविध रोगांपासून आपला प्रतिकार करायचा असेल तर आपल्या बॉडीला विटॅमिन्सची गरज लागते, मिनरल्सची गरज लागते आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थांची गरज लागते. वी ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट मेनली फ्रॉम द व्हेजिटेबल अँड फ्रूट. हे जे आपल्याला जे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत वी गेटिंग फ्रॉम द व्हेजिटेबल अँड फ्रूट, आपल्याला त्या भाज्यांपासून आणि फळांपासून मिळतं. वी रिक्वायर्ड विटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटी बट देअर डिफिशियन्सी कॅन बी लीड टू वरियस डिसीज. जर ह्या दोन घटकांची आपल्याला बॉडीमध्ये कमतरता जाणवली किंवा अल्प प्रमाणात त्या गेले, विटॅमिन्स असेल, मिनरल्स असेल, दे आर गेटिंग इन स्मॉल क्वांटिटी, देन दे हॅव गेटिंग द लीड टू द वरियस डिसीज. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या या कमतरतेमुळे गंभीर आजार होऊ शकतात. लेट्स लर्न मोर अबाउट डे. आपल्याला याच्याविषयी चांगली माहिती घेऊया. तर मिनरल म्हणजे नेमकं काय आहे? आपण जे अन्नपदार्थ खातो त्याच्यापासून आपल्याला मिनरल्स मिळतात, खनिजे मिळतात. द बॉडी नीड सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्स, दे आर कॉल्ड मिनरल. आपल्या शरीराला जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सची गरज लागते, ज्याला असेंद्रिय पदार्थ म्हणतो, या
इनऑर्गॅनिक सबस्टन्सच्या गरजेने जे आपल्याला पॉसिबल आहे, ज्या ज्या गोष्टी आपल्याला बॉडीला नीड आहेत ते आपल्याला मिळतं आणि त्या मिळणाऱ्या घटकालाच आपण मिनरल असे म्हटलेलं आहे. The table below given example of some mineral and provide information about the function in their body. The various source of minerals as well as disease can cause many deficiency. मग कोणकोणत्या प्रकारचे मिनरल आपल्याला मिळतात तुम्हाला खालती इकडे एक तक्ता दिलाय बघा. Here one important chart, and in that chart we find out which minerals we have to get and what if you not getting that mineral, जर आपल्याला हे मिनरल मिळाले नाहीत तर त्याच्यावर कोणकोणते आजार होऊ शकतात त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. युअर गिव्हन सम मिनरल्स नेम. तुम्हाला पहिल्यांदा मिनरलची कोणकोणती नावं आहेत. आपण जे अन्न पदार्थ खातो, जे फूड खातो, जे व्हेजिटेबल खातो, जे फ्रूट्स खातो त्याच्यापासून आपल्याला आयर्न लोह मिळतं. कॅल्शियम अँड फॉस्फरस, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पदार्थ मिळतात. आयोडीन मिळतं. सोडियम अँड पोटॅशियम हे सर्व मिनरल्सची नावं आहेत. विचारलं राईट डाऊन द नेम ऑफ मिनरल्स, हे मिनरल्स कुठे त्यांची नावं लिहा तर आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस, आयोडीन, सोडियम अँड पोटॅशियम या सर्व मिनरलची आपल्याला नावं लिहिता आली पाहिजे. मग आयर्न जे आहे ज्याला लोह म्हणतो आपण, त्याचा फंक्शन काय, त्याचा उपयोग काय, ते सोर्सेस कोण, ते आपलं आयर्न कशापासून मिळू शकतात आणि हे जर आयर्न मिळालं नाही तर आपल्याला कोणकोणते डिफिशियन्सी डिसीज, कोणकोणते आपल्याला आजार होतात, विकार होतात त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आयर्न मिनरल जर असेल बॉडीमध्ये तो काय करतो आपल्या बॉडीमध्ये, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द आयर्न, कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजन आपण नाकावाटे घेतो तो पूर्ण बॉडीला, पूर्ण आपल्या शरीराला पास करण्याचं काम, पूर्ण आपल्या बॉडीला पसरवण्याचं काम. म्हणजे आपल्या नाकावाटे जो ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये जातो, फुफ्फुसात जातो, तर त्याची गरज आपल्याला जर वेगवेगळ्या ठिकाणी लागत असेल, लागतेच. मग ते डोक्याच्या भागाकडे असेल, पायाच्या भागाकडे असेल, पोटाच्या भागाकडे असेल तर तिकडे ते घेऊन जायचं काम हा आयर्न करत असतो. मग हे आयर्न कशापासून मिळतं आपल्याला तर मीठ म्हणजे मांसपासून मिळतं. जे आपण मच्छी खातो त्यापासून मिळतं आपल्याला. स्पिनॅच ज्याला आपण पालक म्हणतो, ॲपल्स, रेझिन, ॲपल म्हणजे सफरचंद आणि रेझिन म्हणजे मनुका, हे सर्व पदार्थापासून आपल्याला आयर्नयुक्त पदार्थ मिळतात. जर आयर्नचं प्रपोर्शन कमी असेल, तुम्ही हे सर्व पदार्थ खात नसतील, काही मुलांना सवय असते की आपल्याला स्पेशली वेगळीच भाजी आवडते पण त्या भाजीतून आपल्याला काय काय मिळतं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इफ यू नॉट ईट ऑल दॅट सबस्टन्स विच आर द सोर्सेस ऑफ द आयर्न देन वी हॅव टू गेटिंग द डिफिशियन्सी डिसीज इज कॉल्ड ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे पांडुरोग ज्याला म्हणतो आपण. ह्या पांडुरोगाचा आपल्याला सतत थकवा वाटत असतो, आपली बॉडी तेवढी स्ट्रॉंग राहत नाही, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे नर्वस घटक प्राप्त होतात आणि बॉडी आपली तेवढी ताजीतवानी किंवा फ्रेश वाटत नाही. अशा पद्धतीचा ॲनेमिया नावाचा आजार आहे तो आपल्याला होतो जर आयर्नची कमतरता असेल तर. सेकंड पॉईंट इज गिवन कॅल्शियम अँड फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे कशासाठी उपयोग असतात, स्ट्रेंथन ऑफ द बोन अँड द टीथ. बघ आपली बॉडी ही बोनने बनलेली, बोन म्हणजे हाडांनी बनलेली आहे. टीथ म्हणजे आपले दात जे आहेत ते दात ह्या कॅल्शियमने वगैरे बनलेले आहेत. मग हे जे आपले बोन असतील, टीथ असतील, याची स्ट्रेंथ ज्याला म्हणतो आपण, ह्याचा मजबूतपणा जो आहे तो या कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोन मिनरलमुळे येतो. मग आपले दात चांगले राहावे, आपले हाडं चांगली राहावी, मग आपण काय काय खाल्लं पाहिजे, मिल्क अँड द मिल्क प्रोडक्ट. आपण मिल्क म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खायला हवेत. ग्रीन लिफी व्हेजिटेबल अँड मीट, आपण पालेभाज्या आणि वेगवेगळे मांस खाल्ले पाहिजे तर त्यापासून आपल्याला हे कॅल्शियम आणि फॉस्फरस मिनरल्स मिळतील. जर याची कमतरता कमी भासली तर काय होईल, बॅड टीथ म्हणजे दात खराब होतात. ब्रिटल अँड वीक ऑफ द बोन, आपले बोन जे आहेत ते बोन ब्रिटल म्हणजे ठिसूळ होतात आणि कमकुवत होतात, वीक बोन होतात. म्हणजे अगदी आपण पडलो तरी आपला हात फ्रॅक्चर होऊ शकतो, आपण पडलो तर आपल्याला पायाला दुखापत होऊ शकते, ज्याचा अर्थ की आपले हाडं तेवढी काय नाही तर स्ट्रॉंग नाही आहेत. मग हाडं स्ट्रॉंग होण्यासाठी we have to eat the calcium and phosphorus minerals which are the sources of that phosphorus and minerals. हे फॉस्फरस आणि जे वेगवेगळे मिनरल्स आपण ईट करत असतो ते त्या पदार्थाचं आपण सेवन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट इज गिवन आयोडीन. आयोडीनचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते. आयोडीनचं फंक्शन काय, कंट्रोल ग्रोथ अँड स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन इन द बॉडी. आपल्या बॉडीचं जी ग्रोथ आहे, वाढ आहे, ती वाढ ह्या आयोडीनमुळे होते. आणि स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन इन अवर बॉडी, आपल्या शरीरात होणारी जी रासायनिक क्रिया आहे, रासायनिक क्रिया गतिमान करण्यासाठी, आपली जी बॉडीमध्ये जे काही केमिकल रिॲक्शन होतात ते रिॲक्शन वाढण्यासाठी स्पीड वाढण्यासाठी वी नीड आयोडीन. आयोडीनची आपल्याला गरज भासते. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ आयोडीन. मग आयोडीनचे सोर्सेस कोणकोणते आहेत, रेझिन, बीन्स, फिश अँड सीवूड्स. रेझिन म्हणजे ज्याला मनुका,
बीन्स अँड फिश अँड सी, ज्याला आपण समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ असतील, मीठ असतील, मासे असतील, बीन्स नावाचा प्रकार आहे, या सर्वांपासून आपल्याला काय मिळतं? तर आयोडीन मिळतं. मग आयोडीनची कमतरता असेल काय होतं? तर आयोडीनची कमतरता असेल तर वी हॅव गेटिंग द गॉयटर वन ऑफ द डिसीज स्प्रेड इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये गॉयटर, गलगंड, ज्याला आपण घशाकडचा आवाज म्हणतो, आपण घशाकडचा हा आजार आहे. घशाकडचा घसा जो आहे आपला, त्या घशावर मध्ये जो गलगंड म्हणजे गॉयटर नावाचा एक आजार हा घशाला होत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकते की आयोडीनची कमतरता असेल तर हा गॉयटर नावाचा आजार आपल्याला होतो. सोडियम अँड पोटॅशियम हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. ते पण आपल्याला कशापासून मिळतात? त्याचे फंक्शन काय? मेंटेन्स द बॉडी वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड द नर्वस सिस्टीम. आपल्या शरीरात पाण्याचं संतुलन राखायचं असेल, आपल्या बॉडीमध्ये जी नर्वस सिस्टीम आहे, चेतासंस्था, जे मेंदूचं काम करतं, ते मेंदूच्या संस्थेचं जे काही वर्क आहे किंवा आपले मसल्स आहेत, आपले जे काही स्नायू आहेत, ह्यांच्या ज्या काही फंक्शनिंग आहेत, ज्या क्रिया आहेत, त्या क्रिया चालू होण्यासाठी आपल्याला या सोडियम आणि पोटॅशियमची गरज लागते. देन व्हॉट आर द सोर्सेस ऑफ सोडियम अँड पोटॅशियम? सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल, फ्रूट अँड पल्सेस. आपलं मीठ असेल, चीज जे दुधापासून बनवलं जातं, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स असतील, पल्सेस म्हणजे डाळी असतील, या सर्वांपासून आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम हे मिनरल मिळतात. मग याची कमतरता असेल आपल्याला काय होतं? इफिशियन्सी ऑफ द मसल्स. आपल्या स्नायूंची अकार्यक्षमता होते. आपले स्नायू जे आहेत तेवढे स्ट्रॉंग राहत नाही. आपले जे मसल्स आहेत ते मसल्स हे सर्व त्याची कार्यक्षमता ही कमी होऊन जाते. these all are the very important information about the mineral. हे सर्व मिनरल्सची तुम्हाला माहिती खूप महत्त्वाची आहे. ते जे डिसीज आहेत, डिफिशियन्सी डिसीज, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या मिनरलच्या कमतरतेमुळे हे प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला कोणकोणते डिसीज होऊ शकतात त्याची देखील इन्फॉर्मेशन घेणं खूप गरजेची आहे. तुम्हाला अजून एक पॉईंट दिला आहे, तो म्हणजे विटॅमिनचा पॉईंट दिला आहे बघा. या विटॅमिनच्या पॉईंटमध्ये आपल्याला विटॅमिनचे वेगवेगळे टाईप्स दिलेले आहेत, प्रकार दिलेले आहेत आणि या प्रकारामध्ये आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन समजून सांगितलेली आहे. युअर गिवन विटॅमिन्स, ज्याला जीवनसत्वे म्हणतो आपण. देर आर 2 टाईप ऑफ विटॅमिन्स आर प्रेझेंट. फर्स्ट इज अ वॉटर सोल्युबल विटॅमिन. जे विटॅमिन पाण्यामध्ये विरघळतात त्याला वॉटर सोल्युबल असं म्हटलं जातं. अँड वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स, जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही पण ते पदार्थ फॅटी सबस्टन्समध्ये विरघळतात, त्याला स्निग्ध पदार्थात विरघळणाऱ्या विटॅमिन्सला आपण वॉटर इनसोल्युबल विटॅमिन असे म्हणतो. मग व्हॉट आर द टाईप्स ऑफ विटॅमिन्स? विटॅमिनचे कोणकोणते प्रकार आहेत? बेसिकली आपल्याला 4 प्रकार माहिती असणं गरजेचे आहेत. A, B, C, D. दीज आर द विटॅमिन्स. विटॅमिन A, विटॅमिन B, विटॅमिन C, विटॅमिन D. अजून तुम्हाला 2 प्रकार आहेत, विटॅमिन E अँड विटॅमिन K. असे तुम्हाला एकूण 6 प्रकार आहेत. या 6 प्रकारामध्ये वी नो अबाउट विटॅमिन्स B अँड विटॅमिन C these are dissolved in water. विटॅमिन B आणि विटॅमिन C हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल विटॅमिन. म्हणून त्या विटॅमिन्सला आपण काय म्हणतो? वॉटर सोल्युबल विटॅमिन. हे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहेत. दे आर थ्रोन आउट अवर बॉडी थ्रू द वॉटर इन अ स्वेट अँड युरिन. आणि विटॅमिन B आणि विटॅमिन जे C आहे हे आपल्या घामावाटे, स्वेट म्हणजे ज्याला घाम म्हणतो आपण, अँड युरिन म्हणजे जे आपल्याला लवघी म्हणतो, मूत्र म्हणतो आपण, त्या मूत्रावाटे काय करतं ते बाहेर पडत असतं. हेन्स द रेग्युलरली सप्लाय ऑफ द दिस विटॅमिन्स इसेन्शियल. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा विटॅमिन B आणि विटॅमिन Cची खूपच गरज लागते. विटॅमिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत बघा? B1, B2, B3, B6, B9, B12 आर द इम्पॉर्टंट टाईप ऑफ विटॅमिन B. हे विटॅमिन B चे वेगवेगळे टाईप्स तुम्हाला सांगता येऊ शकतील. प्रकार आहेत हे प्रकार आपल्याला कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा. 1, 2, 3, नंतर 6, नंतर 9, नंतर 12. 3चा टेबल आपल्याला पाठ झाला तरी चालेल. 1, 2, 3, 3, 2 जा 6, 3, 3 जा 9, 3, 4 जा 12. म्हणजे B1, B2, B3, B6, B9, B12. These are the different type of water soluble vitamins are present. Now the next point is given, it is a water insoluble vitamin. आपल्याला पुढचा मुद्दा शिकायचा म्हणजे वॉटर इनसोल्युबल, जे पाण्यामध्ये विद्राव्य नाहीत, पाण्यामध्ये विरघळणारे नाही आहेत. These vitamins are insoluble in water but are soluble in fatty substance. हे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही परंतु हे पदार्थ स्निग्ध पदार्थात विरघळतात.
म्हणजे तेल असेल, तूप असेल, याच्यामध्ये विरघळतात. दे गेट स्टोअर इन अवर बॉडी, आणि हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहतात, साठवून राहतात. हे याच्या शरीरामध्ये साठा झालेला असतो. विटॅमिन ए, डी, ई अँड के आर द फॅट सोल्युबल विटॅमिन. विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के, हे जे 4 विटॅमिन्स आहेत, दीज आर द वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स, और इट इज ऑल्सो कॉल्ड द फॅट सोल्युबल विटॅमिन. हे सर्व विटॅमिन्स हे आपल्या या फॅटी पदार्थामध्ये, फॅटी सबस्टन्समध्ये हे डिझॉल्व्ह होतात, पण ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे विटॅमिनचे देखील वेगवेगळे पार्ट आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे प्रोटीनयुक्त पदार्थ कोणकोणते आहेत त्याची इन्फॉर्मेशन घेतली. त्याच्यानंतर मिनरल्स आणि विटॅमिन्स, त्याच्याने मिनरलचा हा एक अतिशय महत्त्वाचा तत्त्व आपण शिकलो, आणि विटॅमिनचे वेगवेगळे प्रकार आपण शिकलो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा व पुढे दिलेला अभ्यास व्यवस्थित सोडून मला पाठवा. धन्यवाद.